माझं नाव डॉक्टर जयदीप वाळिंजकर आहे. मी नेत्ररोग तज्ज्ञ आहे आणि माझी स्पेशालिटी ही रेटिना आहे, जे मी डोळ्याच्या पडद्याचा स्पेशलिस्ट आहे. पण आम्ही सगळे प्रकारचे पेशंट्स डोळ्यांचे बघतो. तर श्री रामकृष्ण नेत्रालय हे एक डोळ्यांचं हॉस्पिटल आहे, जे मागच्या 20 वर्षांपासून कार्यरत आहे आपल्या शहरात. त्यांचे बऱ्याच शाखा आहेत. तर ही जी चेंबूरची शाखा आहे ती मागच्या 2 वर्षापासून ऑपरेशनल आहे आणि इकडे आम्ही एकाच हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे सगळे रोग आणि त्यांची निदान हे केले जाते आणि ऑपरेशन्स केले जातात. तर आमचा हा जो उपक्रम आहे, जो तुम्हाला आज आपण एक कॅम्प करून आपण बघितला, तर त्याचा असं आहे की आम्हाला सगळ्या जनतेपर्यंत पोचायचं आहे आणि त्यांना डोळ्यांच्याबद्दल माहिती करून द्यायची आहे की डोळ्यांमध्ये काय काय आजार होऊ शकतात. कारण जनरल पब्लिकला अवेअरनेस फार कमी असतो, त्यांना फार कमी माहिती असते की डोळ्यांमध्ये काय त्रास होऊ शकतात. जोपर्यंत काही जास्ती त्रास होत नाही तोपर्यंत जनरली ते डॉक्टरांकडे जात नाही. तर बरेचसे डोळ्यांचे आजार हे जर लवकर त्याचं निदान झालं तर त्याची ट्रीटमेंट करून आपण नजर खराब होण्यापासून वाचवू शकतो. तर त्याच्यासाठी हे आमचे उपक्रम आहेत की लोकांपर्यंत पोचावं, त्यांना माहिती द्यावी, त्यांचे चेकअप करावे आणि ज्यांना त्रास आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलवून त्यांची ट्रीटमेंट व्यवस्थितपणे त्यांचं पुढचं रिहॅबिलिटेशन, डोळ्याचं जी नजर आहे ती वाचवण्याचा जो एक उपक्रम आहे तो आम्ही करतो. तर मागच्या 20 वर्षापासून हे हॉस्पिटल हे काम करत आहेत. आता आम्ही इथे चेंबूरच्या इथे नवीन आहोत, पण आम्ही प्रयत्न करतोय की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू आणि ज्यांनाही गरज आहे त्या पेशंट्सला आम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट देऊ डोळ्यांसाठी. डोळ्यांचा आजार हा फक्त वृद्ध वयामध्ये होतो असं नाही आहे. आजकाल टेक्नॉलॉजी वाढल्यामुळे, स्क्रीन टाईम वाढल्यामुळे, मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर्सवरतीच काम असतं, अभ्यास असतो आणि बाकी बऱ्याच गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपले दिवसातला खूप टाईम स्क्रीनच्या समोर जातो आणि डोळ्यांचं ओव्हर यूज होतोय. एस्पेशली जे लहान मुलं आहेत आणि यंगस्टर्स आहेत त्यांच्यासाठी फार गरजेचं आहे, कारण त्यांना या वयापासून ते दिवसातून 8-8, 10-10 तास स्क्रीनकडे बघत राहतात. त्याच्याने पुढे होणारे जे डोळ्यांचे त्रास आहेत हे त्यांना माहिती करून देणं फार गरजेचं आहे. आणि बरेचसे प्रॉब्लेम डोळ्यांमध्ये होऊ शकतात स्क्रीन टाईम वाढल्यामुळे, टेक्नॉलॉजीचा वापर जास्ती आपण करतो त्यामुळे. तर ते कसं हँडल करावं आणि कसं त्याला मिनिमाइज, म्हणजे कमीत कमी वापर करून टेक्नॉलॉजीचा उपयोग घ्यावा. कारण टेक्नॉलॉजीला आपण नाही म्हणू शकत. अभ्यास आता मोबाईलवरती झाला, सगळं ऑनलाईन झाल्यात गोष्टी, तर आपण ते टाळू नाही शकत. पण तेच कसं हँडल करायचं, कसं मध्ये ब्रेक्स घ्यायला पाहिजे, डोळ्यांना कसं विश्राम द्यायला पाहिजे आणि केव्हा आपण त्याचा उपयोग नाही करायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित समजून घेतल्या आणि नेक्स्ट जनरेशनला सांगितलं तर लॉंग टर्म पुढे डोळ्यांचे विकार कमी होतील, डोळ्यांचा त्रास कमी होईल आणि त्याच्याने आपण फ्युचर जनरेशनला बऱ्याच डोळ्यांच्या आजारांपासून वाचवू शकतो. चांगला त्यांनी उपक्रम आज अरेंज केला होता. कारण पत्रकार हे, जसं तुम्ही म्हणाला, एक चौथा स्तंभ आहे आपल्या डेमोक्रेसीचा. तर त्यांच्यासाठी, त्यांच्या डोळ्यांच्या विशेष काळजीसाठी हे करणं फार गरजेचं आहे. आणि आज आपल्याला खूप छोट्या काळामध्ये आपण हा कॅम्प घेतला, पण तरी खूप चांगला आपल्याला रिस्पॉन्स मिळाला आणि पुढेही आपण हे करत राहू. त्याच्यामुळे असं नाही की हा आज केला तर याच्या पुढे ते होणार नाही. तुम्ही कधी पण येऊ शकता आमच्या हॉस्पिटलमध्ये चेकअपला आणि पूर्ण चेकअप तुमचा इथे होईल आणि ज्यांना ज्यांना काही त्रास असेल, आजार असेल, त्यांचं निदान आम्ही करू. तर असेच पुढे आणखीन त्यांच्या सहकार्याने आपण उपक्रम राबवू शकतो आणि कॅम्प्स घेऊ शकतो. तर हीच आमची इच्छा आहे की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू आणि तुमच्या माध्यमाने हे सहज होऊ शकतं. तर आज आमचे जे मुख्य आहेत हॉस्पिटलचे, डॉक्टर नितीन देशपांडे, तर त्यांनी हे हॉस्पिटल चालू केलं 20 वर्षापूर्वी. तर त्यांच्या सहकार्याने आणि इथे सौ आशा मराठे मॅडम आणि सुभाष मराठे सर यांच्या सहभागाने हा उपक्रम आज आपण करू शकलो. त्याच्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि हे आपण पुढे कंटिन्यू करूया.